नमस्कार तुम्हा सर्वांना माझा, जे माझे फॉलोअर्स आहेत त्यांना भी माझा नमस्कार आणि जे माझे लोक व्हिडिओ बघतात त्यांना भी माझा नमस्कार। ज्यांनी मला सबस्क्राइब केलं नसेल, ज्यांनी मला फॉलो केलं नसेल ते मला फॉलो करून घ्या आणि सबस्क्राइब करून घ्या। मी तुमच्यासाठी असे नवीन व्हिडिओ कायम आणेल आणि माझ्या अनुभवातून मी आणेल। अनुभव म्हणजे आता माझं एक आजचं सांगण्याचा एक उद्देश असा आहे की जिंदगी ही माणसाची खूप कठीण असते, नाही का? माणसाला जीवन जगायचं म्हणलं तर कसं जगायचं हा एक खूप मोठा प्रश्न आहे। पण माणसाचं जीवन आहे ना ते खूप सिंपल आहे आणि खूप सरळ आहे आणि ते जगणं भी खूप सरळ आहे आणि ते चालणं पण खूप सरळ आहे, पण ते आपल्याला चालता आलं पाहिजे। तर आजच्या माझ्या अनुभवातून मी तुम्हाला ही गोष्ट सांगण्याचा मी प्रयत्न करेन 100% महिलांसाठी। कारण की जीवनात आहे ना खूप अडचणी येतात, खूप अडथळे पण येतात, खूप त्रास पण होतो, जगताना त्रास होतो, चालताना त्रास होतो, समाजात राहताना त्रास होतो, प्रत्येक माणसांसोबत वावरताना पण त्रास होतो। पण त्या त्रासातून मार्ग काढायचा असतो। हे बघा, जर आपण हादरलो तर हे जीवनात आपण जगू शकणार नाही। आणि स्पेशली तुम्हाला खरं सांगते, माझ्या अनुभवातून सांगते की महिलांसाठी हे काही शक्य नाही आहे। महिलांसाठी एक गोष्ट शक्य आहे की ते आपण स्वतः धाडस करायचं, आपण स्वतः मैदानात उतरायचं आणि आपण स्वतः खंबीरपणे उभा राहायचं आणि कष्ट करायचं। पण त्यात भी दोन मार्ग आहे, मी ते पण तुम्हाला सांगण्याचा आज मी प्रयत्न करेन। मार्ग कसं असतं माहिती आहे का? माणसाचं जीवन आहे ना कोण कोणाच्या पद्धतीने कसं जगतं हे मी नाही सांगू शकणार। मी फक्त एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करेन, आपण जगाला ज्ञान देऊ शकतो, आपण जगाला मार्गदर्शन करू शकतो, पण आपण जगाला सुधरवू शकत नाही। आपल्या ज्ञानातून जर समोरच्याला जर एक शब्द जर त्याला चांगला वाटला तर तो आपल्या ज्ञानातलं थोडं ज्ञान घेऊन तो त्याच्या पद्धतीने ट्रायल 100% करू शकतो आणि तो जीवन त्याचा जगण्याचा प्रयत्न करू शकतो। त्यामुळे आपल्या जवळ समजा एखाद्या वेळेस आता एखाद्या महिलेला नवरा सोडून गेला किंवा एखाद्या महिलेचा नवरा वारला तर तिने हादरून जायचं नसतं, तिने जगायला शिकायचं असतं। काम असतं। हे बघा, तुम्ही शेती काम करा ते काम असतं, तुम्ही कंपनीत जॉब करा ते काम असतं, तुम्ही घर काम करा, तुम्ही चपात्या बनवा, भांडी करा, धुणी करा, भांडे करा, काही करा, पण काम हे काम असतं। कामाला माणसांनी प्राधान्य दिलंच पाहिजे। कामाला जोपर्यंत माणूस प्राधान्य देणार नाही ना तोपर्यंत माणसाच्या जीवनाचं काही नाही। तुम्हाला आज सांगू, आज त्या महिला सुद्धा सक्सेस आहेत ज्या महिला घर काम करतात, ज्या महिला धुणं भांडी करतात, ज्या महिला फरची पुसतात, जे लोक, त्या महिला भी आज इतक्या सक्सेस आहेत। आपण त्या लोकांना खालचं लेखतो। का लेखतात माहिती आहे का? लोक त्यांना आहे ना खूप असं म्हणजे त्यांची लेवल खूप अशी वाईट समजतात, नाही का? पण त्या महिला, त्यांना पण एक घर असतं, त्यांना पण एक परिवार असतो। पण तुम्हाला सांगू, एक मूल जगवायला, एका मुलाला जर जगवायचं असेल आणि एका परिवाराला जर जगवायचं असेल तर ती बाई चुकीचं न करता ती काम करते। तुम्ही हे समजून घेण्याचा प्रयत्न 100% करा। तुम्ही जर आधी कोणाला वाईट बोलताय तर स्वतःच्या आधी मनात झाकून बघायचं की आपण काय चीज आहे, आपण ते करू शकतो का? नाही करू शकत। जर आपण ते करू शकत नाही तर आपल्याला अधिकार नाही आपण कोणाला वाईट बोलण्याचा, आपण कोणाला वाईट बोलू शकत नाही। आपण शक्यतो जेवढं होता होईल आपण तेवढंच चांगलं बोलण्याचा प्रयत्न करायचा, आपण चांगलं वागण्याचा प्रयत्न करायचा। मी तर प्रत्येक व्यक्तीला एकच गोष्ट सांगण्याचा प्रयत्न करेन की काम असतं, तुम्ही